मीटरचा निर्णय ज्यांनी केला ते उद्धव ठाकरे आणि नितीन राऊत यांनी केला आहे। मला वाटतं आता या ठिकाणी याबद्दल जाणून बुजून पुन्हा एकदा देवेंद्रजींना या नरेटिव्ह मध्ये फसवण्याकरता काम होत आहे। मी कालच सांगितलं की त्याची मागणी आम्ही केली देवेंद्रजींना, आजच्या बैठकीतही केली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इंडस्ट्रियल मीटर हेच त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लागणार आहे आणि जोपर्यंत जनतेचा संपूर्ण जोपर्यंत जनतेचं समाधान होणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही। पण निश्चितपणे जो खोटा बाबी की देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं, एकनाथ शिंदे सरकारने केलं, स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तेव्हाचे ऊर्जा मंत्री काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या प्रति आम्ही देणार आहोत, पण देवेंद्रजींनी सांगितलं घरगुती आणि कॉमर्शियल जे त्या ठिकाणी छोटे ग्राहक आहे, जे त्या ठिकाणी मध्यमवर्गीय ग्राहक आहे, याऐवजी केवळ इंडस्ट्रियल ग्राहक LT ST जे आहेत त्या STच्या लाईनवर ज्या ठिकाणी लॉसेस आहे त्या ठिकाणीच ते त्या ठिकाणी सांगणारा योग्य भूमिका ते मांडतील। ते त्या खात्याचे मंत्री आहे, त्यामुळे जे या ठिकाणी बैठकीत झालं ते मी तुम्हाला सांगितलं आहे। सर, लोकसभेची आकडेवारी जर पाहिली विधानसभा वाईज तर 21 असे विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला अधिक यश जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळात हे 21 विधानसभा 38 विधानसभा अशा आहेत ज्यामध्ये आमचे सहयोगी अपक्ष आमदार आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे मागच्या वेळी पराभूत झालेले 38 आमदारांच्या मतदारसंघात लीड आहे। आमचे काही मतदारसंघ हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमी दिसतात आहे, पण मला विश्वास आहे की खोटारडेपणा जो जनतेमध्ये केला, कधी एक वेळा खोटं बोलता येतं, दुसऱ्यांदा खोटं बोलता येत नाही। संविधानाच्या नावानं आदिवासींना त्या ठिकाणी हक्क आम्ही काढणार या नावाने काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कन्फ्यूज करून मोठ्या प्रमाणात जे मतं घेतले आहेत पुन्हा ते मतं आम्ही वापस आणू आणि या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने पुन्हा एकदा महायुती येईल। मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ समोर आहेत, आता ते जनतेला दाखवण्याकरता काही आकडे मांडतात आहे, पण आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेऊ आणि आमचं सरकार सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करेल। एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारांचं सरकार शेतकरी शेतमजुराच्या मागण्या पूर्ण करेल, शेतकऱ्याकरता काम करेल, ज्या ठिकाणी कमी राहिलो त्या ठिकाणी काम करेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता समाधानी होईल याकरता सरकार काम करेल अशी मला अपेक्षा आहे। लोकनेत्यांना संपवणं ही भाजपची प्रवृत्ती आहे आणि अजित पवारांसोबत ते कसं वाटतं तसं रोहित पवार म्हणतात। रोहित पवार केवळ आकसापोटी आणि त्यांना हे माहिती आहे की अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी हे सरकार चांगल्या मजबूतीने काम करत आहे आणि पुन्हा एकदा हे सरकार येणार आहे। त्यांना रोहित पवाराबद्दल मी काय जास्त बोलणार नाही, ते बोलणारे अनेक आहेत, पण मला असं वाटतं की आता एखाद्या निवडणुकीमध्ये